माइंडसेट, वाढीची मानसिकता स्वीकारा. म्हणजे तुमच्या ब्रेनला रेग्युलर चांगल्या चांगल्या गोष्टी खाऊ घाला. मी शिकू शकतो, मला येत नाही पण मी करू शकतो, ही भावना ठेवा. दुसरा मुद्दा, अपयशाकडे शिकण्याची संधी म्हणून पहा. वापिस चालू करेंगे जीरो से. याला म्हणतात ग्रोथ माइंडसेटला अडॅप्ट करणं. आणि नेक्स्ट मुद्दा आहे, चुका घडतील पण त्यातूनच पुढे वाट मोकळी होईल. 2-4 वर्षात, 5-7 वर्षात, 2-3 वर्षात, 7-8 वर्षात बनवलेलं जर तुटलंय ना, आता जेव्हा सुरुवात करताना तर फार मोठा अनुभव आहे लोक ओळखण्याचा. ब्रँडिंग पण संग आहे, राईट ऑर रॉंग. माहिती झाले काय करायचं, कसं करायचं. आता 5-5, 7-7, 8-8, 10-10 वर्षाची भरपाई आहे ना करण्यासाठी फक्त 6 महिने, 1 वर्ष लागतील, 2-2 वर्ष लागतील. बस जग जाव. जागण्याची गरज. काय वाटतं? पोटेन्शियल अनलॉक करण्यासाठी जागा व्हावं लागेल. नेक्स्ट, क्रिएट अ क्लिअर प्लान. सुस्पष्ट योजना बनवा. मोठं उद्दिष्ट लहान टप्प्यामध्ये विभागा. चेक पाहिजे तुम्हाला 2 लाखाचा, आता तुमचा चेक आहे समजा 15,000चा, तुम्ही त्याच्यामध्ये 5,000 ॲड करा. चेक 35,000चा आहे, आता तुम्ही त्याच्यात 10,000 ॲड करा. डायरेक्ट अचानक पहिल्या शिडीवरून तुम्ही 10व्या शिडीवर जाऊ शकत. जॉबमध्ये प्रत्येक व्यक्ती मनापासून रोज काम करतो का हो? तुम्ही सगळ्यांनी जॉब केला असेल, कोणी कोणी केलेला आहे. पण एवढं मात्र इन आणि आऊट मनापासून केलात. आत काय गोंधळ घालायचा ते घालू, पण इन आणि आऊट फिक्स, त्याच्यावर पगार आहे. मग रिझल्ट काय येऊ, कसा येऊ, काय घेणं देणं नाही, तुम्ही केलं पाहिजे. किती जणांना आतापर्यंत लाईफमध्ये अनुभव आलाय की सर आपल्याबद्दल, स्वतःबद्दल कोणी जर वाईट सांगितलं तर लई त्रास होतो? किती जणांना अनुभव आलाय? कोणी जर आपल्याबद्दल सांगितलं ते तुझ्याबद्दल असं बोलत होते, सर ते तुमच्याबद्दल असं बोलत होते हो, ते ऐकल्यावर कसं वाटतं बरं? लोकांनी चांगलं सांगितलं कसं वाटतं बरं? मला सांगा, जास्त चांगलं लोकांचं लक्षात आहे का वाईट लक्षात आहे? लोक तुमच्याबद्दल, लोकांनी वाईट काय केलंय ना हे सगळ्याच्या लक्षात आहे, चांगलं लक्षात. हे उलटं करायचं. माझ्या आयुष्यात मी विचलित व्हायचो सुरुवातीला, पण जेव्हा कळलं ना, सापाच्या जवळ गेलो, साप काय करन? वाघाच्या जवळ गेल्यावर जातात का तुम्ही? इचाची नांगी पकडतात, इचाला लाईटच्या कारीला हात लावतात. मग कळतंय ना आपलं मन डिस्टर्ब होतंय ह्या लोकांचे व्हिडिओ पाहून, पोस्ट पाहून, याचे स्टेटस पाहून. ब्लॉक करा ना त्या कमीन्यांना, त्या कुत्र्यांना आणि त्या कुत्र्यांना. कुलूप का लावून आले घराला? काळजी घेतात ना, इथली काळजी घ्या. सिक्युरिटी गार्ड टाका. विचलित होण्यापासून स्वतःला वाचवा. मुंगूस आणि साप करा बरं, असा हात करा. एक मुंगूस आणि एक साप. हे मुंगूस आणि हा दोघं एकमेकाचं फायटिंग करतात, दोघं एकमेकाचा चावा काढतात. आता मुंगूस काय करतं? सापाला चावतं. आणि साप काय करतो? आता पॉयझन जातं मुंगसाच्या अंगात. मुंगस लगे तिकडं माती त्या झाडात लोळून घेतं. ते विष आहे ना, विष ते झाड पाल्याने काय करतं? खालतं. तिथून पुन्हा रिफ्रेश होऊन सापावर अटॅक करतो. पुन्हा साप चावतो. पुन्हा मुंगूस काय करतं? आणि नंतर सापाला वैतागून ते पार त्या झाडापाशीच आणतं आणि तिथं ते सापाचे तुकडे तुकडे करतं. जे आपल्या कामापासून जे विचार आपल्याला डिमोटिवेट करतात ना, ते विषय सामान आहेत, विषया सामान. मित्र असू नाही तर नातेवाईक असू, येतं एक लक्षात. ह्या भौतिक जगात तुमचे जर लई मोठे अल्टिमेट गोल आहेत, हायर लेवलच्या व्यक्तीसाठी बोलतोय, मग मला वाटतं या भौतिक जगात जी गोष्ट तुम्हाला विचलित करते तुमच्या लक्ष्यापासून, आणि तुमचं लक्ष जर महान आहे, त्याच्यात लोकांचं कल्याण आहे, तर मला असं वाटतं बाकीचे सगळे विचार विषासारखे त्यागले पाहिजेत. विष सगळं आहे का तयारी त्यागायची? मग विचार येतात कुठून? तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. पेन पेपर तुम्ही असं चेक केलं पाहिजे स्वतःला की मी कशामुळे डिस्टर्ब झाले इथून मागं भूतकाळात, कुठल्या गोष्टीमुळं. दोन गोष्टी लिहा. तुमच्याकडे लिहायला चान्स आहे, 1 मिनिट. 2 गोष्टी, 2 अशा घटना की तुम्ही
डिस्टर्ब कशामुळे झालेले आहेत थोडं डोळे झाका, आठवा त्या गोष्टीला आणि लिहा कशामुळे डिस्टर्ब झाला. तुम्हाला कळन की तुम्ही डिस्टर्ब कशामुळे होतात.